हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वीची संबोध परीक्षा गणित पूर्व प्रथम सराव प्रश्नपत्रिका 2025-26. ही जी प्रश्नपत्रिका आहे तुम्हाला येणारा जो संबोध पेपर आहे तर त्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे, कारण की सेम हाच पॅटर्न तुम्हाला परीक्षेला असणार आहे आणि गणित विषय आहे तर पॅटर्न हाच असणार आहे. फक्त बदलले तर तुमचे या ठिकाणी नंबर बदलले जाऊ शकतात. जसे की बेरीज आहे तर अंक हे वेगळे असतील. जसे की 210 वजा 100 म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वेगळी संख्या येऊ शकते. ॲज लाईक सो बघा, अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे. गुण असणार आहे 100, पेजेस असणार आहे 4. सो सूचना आहे अतिशय महत्त्वाच्या आहे. सर्व प्रश्न हे तुम्हाला सोडवणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला तुम्हाला 2 गुण असणार आहे, म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला 2 गुण असेल. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 1 ते 20 साठी चौकटीत तुम्हाला योग्य पर्याय क्रमांक लिहायचा आहे. अनेक विद्यार्थी काय करतात, डायरेक्ट उत्तर लिहितात. उत्तर लिहायचं नाहीये. तर तुम्हाला ABCD असे पर्याय दिलेले असतात, तर ते पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडून लिहायचे आहे. जे उत्तर येईल तुमचं तो पर्याय तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे चौकटीत. आणि शेवटची सूचना आहे, आवश्यक तेथे तुम्हाला आकृती देखील काढायची आहे. सो बघा, आता सुरुवात करूया. यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. बेल आयकॉनला प्रेस करा, कारण की येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल. त्याचप्रमाणे तुमची युनिट टेस्ट सेकंड आहे. त्याचप्रमाणे तुमची संबोधची विज्ञानाची देखील एक्झाम आहे. सो व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओ हे तुम्हाला आपल्या या चॅनलला मिळून जातील. सो आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, हाय बटन प्रेस करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत जास्तीत जास्त शेअर देखील करा. सो बघा, पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी 88 या संख्येचा विभाजक कोणता आहे? ऑप्शन A 11, B 7, C 9 आणि D 10. सो 11 या संख्येने 88 या संख्येचा विभाजक होतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक A हे तुमचं उत्तर येईल. यानंतर दुसरा आहे, रोमन संख्या चिन्ह पद्धतीत पुढीलपैकी कोणत्या संख्येसाठी चिन्ह नाहीये? सो बघा, 10 साठी X असतो, 0 साठी कोणतेही चिन्ह नाहीये, 5 साठी V असतो आणि 20 साठी XX असतो. सो या पद्धतीने B हे तुमचं ऑप्शन येईल. सो 0 या संख्येला कोणतेही चिन्ह नाहीये. सो ॲज लाईक प्रश्न आहे, तर तुम्ही नक्की वही आणि पेन घेऊन बसा. प्रश्न हे लिहून घ्या, हवं तर व्हिडिओ पॉज करा, अतिशय महत्त्वाचे आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, वर्तुळ काढण्यासाठी पुढीलपैकी कोणते उपकरण वापरतात? तर कंपास, B कोनमापक, C पट्टी, D खोडरबर. सो वर्तुळ काढण्यासाठी आपण कंपास या उपकरणाचा वापर करतो. यानंतर बघा, पुढील संख्या दिलेली आहे, तर त्या चौकटीत खालीपैकी कोणते चिन्ह येईल या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. सो संख्या तुम्ही लिहून घ्या, चिन्ह कोणतं वापरायचं आहे हे तुम्हाला इझिली लगेच कळेल. बघा, आता या ठिकाणी संख्या दिलेली आहे 22,74,705 आणि 12,74,705. सो या ठिकाणी A हे ऑप्शन तुमचं येईल, कारण की पहिली ही संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा कशी आहे, तर मोठी आहे. यानंतर बघा, 5वा प्रश्न आहे, 0, 1, 2, 3, 4 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या ही कोणती आहे ते लिहायचे. अतिशय सोपं आहे. जेव्हा मोठ्यात मोठी संख्या विचारतात त्यावेळी सर्वात मोठा अंक घ्यायचा, मग तुमची येईल 4, 3, 2, 1, 0. मग ऑप्शनमध्ये बघा, 4, 3, 2, 1, 0 हा C क्रमांकामध्ये दिसतोय. बघा, ऑप्शन क्रमांक C मध्ये तुम्हाला हे अंक दिसत आहे, म्हणजे ही जी संख्या आहे तर ती मोठी 5 अंकी संख्या या अंकांपासून बनेल. सो ऑप्शन क्रमांक C हे तुमचं उत्तर असेल. 43,210 ही संख्या मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या होईल. पुढचं आहे बघा, पुढीलपैकी सत्य विधान कोणते आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. सो 60 मिनिटे बरोबर 1 तास, 1 मिनिट बरोबर 70 सेकंद. सत्य विधान ओळखायचे. बघा, आता या ठिकाणी 2 तास म्हणजे 180 मिनिटे, 24 तास बरोबर 1 वर्ष. सो सत्य म्हणजे बरोबर विधान हे तुम्हाला ओळखायचं आहे. 60 मिनिट म्हणजे 1 तास हे चुकीचे. 60 मिनिट म्हणजे 1 मिनिट 1 तास असतो, बरोबर. सो हे बरोबर आहे तुमचं.
बी 1 मिनिट बरोबर 70 सेकंड, तर हे चुकीचं आहे, कारण की 60 सेकंड म्हणजे 1 मिनिट असतो. 2 तास म्हणजे एका तासामध्ये 60 मिनिट असतात, म्हणजेच 120 मिनिट यायला हवं, परंतु इथे 180 दिले आहे, म्हणजे सी देखील चुकीचं आहे. आणि डी 24 तास बरोबर 1 वर्ष, 24 तास म्हणजे 1 वर्ष नसतो तर 1 दिवस असतो. सो बी, सी, डी हे तिन्हीही चुकीचे आहेत आणि 1 मिनिटे बरोबर 1 तास हे मात्र बरोबर आहे. सो ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं सत्य विधान असणार आहे. सो 7वा आहे, मी त्रिज्येच्या दुप्पट आहे, तर मी कोण? जीवा, व्यास, त्रिज्या आणि त्रिकोण. त्रिकोण तर येणारच नाहीये. आता जीवा आणि व्यास, जीवा देखील येणार नाहीये, तर त्रिज्येच्या दुप्पट हा व्यास असतो. सो ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर असणार आहे. यानंतर 10, 13चे योग्य वाचन पुढीलपैकी कोणते? 10.13, 10.13, 10.13 आणि 1013. सो बघा 10.13. सो ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर असेल 10.13. यानंतर बघा 9वा प्रश्न आहे, घड्याळात किती वाजल्यास काटकोन तयार होईल? सो आता आपल्याला काटकोन म्हणजे माहिती आहे 90 अंशाचा असतो. सो 7 वाजून 10 मिनिटं काटकोन होत नाही, 1 वाजता काटकोन होत नाही, 4 वाजता देखील काटकोन होत नाही, तर 3 व 9 वाजले की घड्याळामध्ये आपल्याला काटकोन हा तयार होताना दिसेल. सो ऑप्शन क्रमांक डी हे तुमचे या ठिकाणी उत्तर असेल. यानंतर 10वा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? आता चुकीचे विचारले आहे. बघा वरती सत्य विधान विचारलं होतं, आता या ठिकाणी चुकीचे विधान विचारले आहे. सो पहिला आहे, वहीच्या आडव्या रेषा एकमेकांशी समांतर असतात. दुसरं, वहीचा आडवा व उभा समास एकमेकांशी लंब असतो. तिसरा आहे, शिडीच्या आडव्या पायऱ्या एकमेकांशी लंब असतात. विजेचा खांब जमिनीशी काटकोन करतो. तर बघा आता वहीच्या आडव्या रेषा एकमेकांशी समांतर असतात, बरोबर आहे. वहीचा आडवा आणि उभा समास एकमेकांशी लंब असतो, ते देखील बरोबर आहे. यानंतर सी, शिडीच्या आडव्या पायऱ्या एकमेकांशी लंब असतात, तर हे चुकीचं आहे. आणि विजेचा खांब हा जमिनीशी काटकोन करतो, हे बरोबर आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. 11वा प्रश्न आहे, 12,356 या संख्येतील सर्वात जास्त स्थानिक किंमत कोणत्या अंकाची आहे? सर्वात जास्त स्थानिक किंमत विचारली आहे तुम्हाला. या ठिकाणी अंक विचारला नाहीये, कोणती अंक हा छोटा आहे, तर स्थानिक किंमत कोणत्या अंकाची सर्वात जास्त आहे असं विचारलं आहे. ऑप्शन दिले बघा, ए 6, बी 3, सी 5 आणि डी 1. सो 1 ही संख्या आहे की जिची स्थानिक किंमत ही सर्वात जास्त असणार आहे. म्हणजेच किती असणार आहे? कारण की बघा 6ची 6च येते, 5ची 50 येते, 3ची 300 येते, 2ची 2000 येते आणि 1ची मात्र तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये किती येते. उत्तर तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो ओके, नेक्स्ट आता क्वेश्चन बघूया आपण. सो कमेंटमध्ये उत्तर नक्की करत जा, जेणेकरून तुमचा सराव होतो. सो बघा आता 12वा प्रश्न आहे या ठिकाणी, 17/9 या अपूर्णांकातील अंश कोणता आहे? सो 17/9, तर जी वरची संख्या असते त्याला आपण अंश असे म्हणतो. सो हे आपल्याला माहीत असायला हवं. आणि खालची जी संख्या असते त्याला आपण छेद म्हणतो. सो 17 हा अंश आहे आणि 9 हा छेद आहे. सो मग आपल्याला बघा काही काही गोष्टी माहिती असल्या तर ऑप्शनची सुद्धा गरज नसते, आपल्याला डायरेक्ट उत्तर हे माहिती असतं. सो ए 9, बी 18, सी 9/18 आणि डी 17. सो उत्तर तुम्हाला लगेच कळालंच असणार आहे कोणतं आहे. सो उत्तर असणार आहे तुमचं डी, ऑप्शन क्रमांक डी 17. या ही जी संख्या आहे तर तो अंश आहे. आता 13वा आहे बघा या ठिकाणी, तर एक संख्या तुम्हाला काढायची आहे, प्लस 6,436 आहे बरोबर 8,764 आहे. आणि अशी कोणती संख्या आहे की त्यामध्ये 6,436 मिळवले की उत्तर तुमचं हे 8,764 येईल. सो मग या ठिकाणी काय करायचं आहे, जी आलेले
उत्तर आहे तुमचं 8764 वजा 6436 करायचं आहे, म्हणजे तुम्हाला ती संख्या मिळून जाईल. मग तर बघा या ठिकाणी एक लॉजिक सांगते मी तुम्हाला, की आपण विदाऊट पेन पेन्सिल देखील कसं सॉल्व करू शकतो माइंडमध्ये. सो बघा आता या ठिकाणी मोठी संख्या आहे 8764 वजा 6436. सो आता 4मधून इथं 6 जातात का? नाही. सो मग आपण एक हातचा घेतो म्हणजे 14 होती. सो 14तून 6 गेले तर किती राहतात या ठिकाणी? 8 राहतात, बरोबर. सो आपल्या एकक स्थानी 8 खाली ऑप्शनमध्ये दिले का कुठे? बघा दिलेले, बघा एकक स्थानी 8 या ठिकाणी सी या ऑप्शनला दिलेलं आहे. आपलं पुढचं उत्तर न काढता लगेच आपल्याला उत्तर हे मिळून जाते. कसे? तर आपण एकक स्थानची संख्या मिळाली आहे आपल्याला. सो एकक स्थानीची संख्या आहे ती ऑप्शन सी मध्ये आहे, म्हणजे हेच तुमचं उत्तर असणार आहे 2328. अतिशय सोपं आहे, आपला वेळही वाचतो आणि गणित देखील आपले हे इझिली लवकर सोडून होतं. 14वा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी मूळ संख्या कोणती आहे? सो 16 असणार आहे का? नाही. 97, 66, 99. मग मूळ संख्या कोणती, की जी संख्या कोणत्याही पहाड्यामध्ये नाही मिळत आपल्याला, जसे की 16 आहे, 97 ही मूळ संख्या आहे आणि 66 देखील आहे, 99 देखील आहे. बघा 11च्या पाढ्यामध्ये आहे या दोन्ही संख्या. सो मूळ संख्या ही ऑप्शन बी 97 ही तुमचं उत्तर असेल. यानंतर 15वा प्रश्न आहे, 9783 भागिले 32 या भागाकारात बाकी किती उरेल? आता बाकी किती उरेल असं विचारलंय. भागाकार काय येणार आहे, त्याचं उत्तर काय येणार आहे हे नाही विचारलेलं आपल्याला. सो या ठिकाणी तुम्हाला भागाकार मात्र करावाच लागणार आहे. सो या ठिकाणी तुम्ही आता भागाकार करा आणि भागाकार केल्यानंतर काय बाकी उरते ही मात्र तुम्ही कमेंटमध्ये याचं ऑप्शन सांगायचं आहे. मग 15वा प्रश्न त्याचा ऑप्शन क्रमांक या पद्धतीने तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. यानंतर बघा 16वा प्रश्न आहे, एका संख्येचा अर्धा भाग 22 आहे, तर ती संख्या कोणती आहे? मग अर्धा भाग 22 आहे म्हणजे पूर्ण भाग हा त्याचा डबल करायचा. किती येईल? तर 44 येईल. अतिशय सोपं होतं. ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर असेल. ऑप्शन ए 10, बी 35, सी 44 आणि डी 13. सो अर्धा भाग 22 दिला आहे, पूर्ण भाग त्याचा डबल करायचा, 22 दुने 44. सो सी हे तुमचं उत्तर असेल. 17वा प्रश्न, वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणाऱ्या रेषेला काय म्हणतात? खूपच सोपं आहे. बघा ऑप्शन ए दिला आहे त्रिज्या, बी व्यास, सी जीवा आणि डी लंबरेषा. सो केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू इमॅजिनेशन करायचं, आपल्याला लगेच कळून येतं की ती त्रिज्या असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर असेल. यानंतर बघा आता पुढचा प्रश्न आहे, 1 मिनिट बरोबर 60 सेकंद बरोबर, तर 1 तास बरोबर किती सेकंद? हे देखील खूप सोपा प्रश्न आहे. बघा या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की 1 मिनिट बरोबर 60 सेकंद, हेही आपल्याला माहिती आहे, आणि एका तासामध्ये किती सेकंद किती मिनिट असतात? 60 सेकंद असतात. मग त्यालाच आपण काय करायचं, 6 6 36 म्हणजे सो 36 आणि हा 1 0 तो 1 0. सो अशा प्रकारे 36 सेकंद हे उत्तर आपलं या ठिकाणी येईल. ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर असेल. आता पुढचा प्रश्न आहे 19वा, सकाळी 9:15ला सुरू झालेला कार्यक्रम 13:35 वाजता संपला, तर तो 12 ताशी घड्याळाप्रमाणे किती वाजता संपला? 12च्या पुढे तुम्ही 15पर्यंत काउंट करा. 13, 14, 15 म्हणजेच 3 वाजतात, बरोबर. सो 3 वाजून 35 मिनिटांनी तो कार्यक्रम संपतो. या ठिकाणी बघा आपण ऑप्शन देखील बघितले नव्हते. सो लगेच आपल्याला आन्सर मिळून जाते. ऑप्शन ए दिला आहे 24:35, बी 27:35, सी 3:35 आणि डी 3:35. आता या ठिकाणी बघा 3:35 हे तर आपलं उत्तर आलं आहे, परंतु AM आणि PM आहे. सो पहिले 2 ऑप्शन तर आपले कट झाले, बरोबर. आता सी डीमध्ये AM आणि PM. AM कधी असतो?
तर AM हा सकाळी असतो आणि PM कधी असतो? दुपारी 12च्या पुढे. सो आपले आता दुपार झालेली, दुपारचे 12 वाजले, बरोबर. सो आपलं ऑप्शन सी हे उत्तर येईल, 3:35 PM. सो अतिशय सोपं आहे. फक्त थोडंसं लॉजिक आणि व्यवस्थित शांत डोक्याने विचार केला तर आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे हे मिळून जातात. आता 20वा प्रश्न आहे, कोन PQR हा विशाल कोन असेल तर त्याचे माप खालीलपैकी कोणते असू शकेल? आता हे या ठिकाणी आपल्याला माहितीच आहे की 3 कोन आहेत, काटकोन, विशाल कोन आणि लघुकोन. काटकोन हा 90चा असतो, विशाल कोन हा 90पेक्षा अधिक असतो आणि लघुकोन हा 90पेक्षा छोटा असतो. सो ऑफकोर्स 90पेक्षा जास्त जो असणारा कोन असणार आहे तो विशाल कोन असेल. या ठिकाणी 90पेक्षा जास्त आपल्याला कोणता दिसतो ऑप्शनमध्ये? 96. सो ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर असणार आहे. 24 हा लघुकोन होतो, 67 हा देखील लघुकोन होतो आणि 40 देखील हा लघुकोन होतो. सो बघा आता यानंतर 31 ते 40 या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्या तुम्हाला लिहायच्या आहेत. तर मूळ संख्या आपण मगाशीच बघितल्या. सो मग आता किती आहेत 31 ते 40? 31 ही संख्या येईल, बरोबर. 32 नाही येणार, 33 नाही येणार, 34 देखील नाही येणार, 35 देखील नाही येणार, 36 देखील नाही येणार, 37 येईल, 31, 37, 38 देखील नाही येणार, 39 आणि 40 म्हणजे 2 संख्या आहेत 31 आणि 37. सो बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील आकृतीत न रंगवलेला भाग हा किती आहे? आता थांबा, आकृती व्यवस्थित दिसत नाही आहे. आता बघा आकृती तुम्हाला व्यवस्थित दिसते. खालील आकृतीत न रंगवलेला भाग हा किती आहे? सो मुलांना तुम्ही काउंट करायचं आहे आणि याचं उत्तर देखील कमेंटमध्ये करायचं आहे. सो नेक्स्ट आहे बघा 23वा प्रश्न, अधोरेखितांकांची स्थानिक किंमत तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. आता 2 आणि 7 या संख्येखाली तुम्हाला अंडरलाईन दिलेली आहे, म्हणजे या 2 संख्यांची तुम्हाला स्थानिक किंमत काढायची आहे. आता अतिशय सोपं सांगते की जी संख्या दिली आहे त्याच्या नंतर किती संख्या आहे तेवढे फक्त आपल्याला 0 मांडायचे आहे. सो बघा आता 7च्या पुढे किती आहे? 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 7वर आपल्याला 5 शून्य द्यायचे, म्हणजेच ती संख्या होती किती? बघा 7 लाख होते, बरोबर. यानंतर 2ची स्थानिक किंमत बघा या ठिकाणी किती आहे? 3 नंबरला आहे, 2वर आपल्याला 2 शून्य द्यायचे म्हणजे 200 ही 2ची स्थानिक किंमत होते. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24वा आहे. या ठिकाणी 3 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढून त्यामध्ये AB हा व्यास दाखवायचा आहे. आता या ठिकाणी तुम्हाला आकृती काढायची आहे, जसं की आपण सूचनांमध्येच वाचलं होतं, काही ठिकाणी तुम्हाला आकृती काढणे हे आवश्यक आहे. सो या ठिकाणी तुम्ही कंपास घ्यायचा आहे, पट्टीवर 3 सेंटीमीटर हे माप घ्यायचं आहे आणि वर्तुळ काढायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला AB हा काय करायचा आहे? व्यास दाखवायचा आहे. म्हणजेच वर्तुळाचा जो केंद्रबिंदू आहे त्यातून सरळ एक लाईन काढायची आहे आणि त्याला AB हा व्यास दाखवायचा आहे. पुढचं आहे बघा, बेरीज करा. बेरीज दिली आहे तुम्हाला या ठिकाणी 5,158.75 रुपये आणि 841.25 रुपये. सो बेरीज देखील अतिशय सोपी आहे, करायची आहे. पॉईंटच्या खाली पॉईंट घ्यायचा आहे फक्त. यानंतर 26वा प्रश्न आहे, खालील संख्या अंकात लिहायची आहे. 2,35,705 ही देखील अतिशय सोपं आहे. पुढे नावं द्यायचे आहे. भागाकार खाली जे असते त्याला बाकी असे म्हणतात. 26 हे काय झालं तर भागाकार झाला 910 आणि 35 हे काय झाले भाज्य आणि भाजक. सो यानंतर 28वा प्रश्न आहे, दिलेल्या अपूर्णांकाचे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करायचे आहे. यानंतर 29वा प्रश्न आहे, खालील 12 ताशी घड्याळातील वेळ दिली आहे तर ती 24 ताशी घड्याळात किती दाखवली जाईल ते लिहायचं आहे. मध्यान्हपूर्व म्हणजे सकाळचे 10:30 बरोबर 24 तासाच्या घड्याळाने किती होईल? यानंतर मध्यान्होत्तर 5:40 तर या ठिकाणी पहिलं आहे बघा मध्यान्हपूर्व म्हणजेच काय तर दुपारनंतरचे जे वेळ होती, मग त्यानंतर संध्याकाळी 10:30
मग रात्रीचे 10:30 म्हणजेच किती होईल ते 22:30. यानंतर मध्यानंतर 5:40 म्हणजेच सायंकाळचे 5:40 17:40 होईल. या प्रकारे 24 ताशी घड्याळात तुम्हाला ही वेळ दाखवायची आहे आणि लिहायची आहे. यानंतर 30वा प्रश्न आहे, गीताने सकाळी 2 तास 25 मिनिटे व दुपारी 1 तास 45 मिनिटे वर्गात शिकवले, तर तिने एकूण किती वेळ वर्गात शिकवले? सो बघा, या ठिकाणी देखील तुम्हाला बेरीज करायची आहे. गीताने 2 तास सकाळी शिकवले, 2 तास 25 मिनिटे आणि दुपारी 1 तास 45 मिनिटे वर्गात शिकवले, तर तिने एकूण वेळ किती वर्गात शिकवले हे काढायचे म्हटलं बेरीज करायची. मग 25 + 45 किती होतात? 5 + 5 10, 1 हातचा, 4 + 2 5 6 7 म्हणजे 70 मिनिटे होतात. मग 70 मिनिटे म्हणजेच 60 मिनिट म्हणजे किती असतात? तर 1 तास असतो. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 70 मधनं 60 वजा करायचे. या ठिकाणी 10 येतात, 10 मिनिटे आणि 2 + 1 3 तास आणि 3 मध्ये आपल्याला हा 60 मिनिटाचा 1 तास ॲड करायचा आहे. म्हणजेच 2 + 1 3 आणि 3 + 1 4. सो 4 तास आणि 10 मिनिटे हे तुमचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. यानंतर बघा 31वा प्रश्न आहे, एकूण किती रुपये होतील ते लिहायचे. 1000 रुपयाच्या 2 नोटा आणि 500 रुपयाच्या 4 नोटा. आता 1000 रुपयाच्या 2 नोटा म्हणजे 2000 आणि 500 रुपयाच्या 4 नोटा म्हणजे 2000. मग 2000 + 2000 4000. सो पहिल्याचं उत्तर येईल तुमचं 4000. दुसरा आहे 100 रुपयाच्या 10 नोटा म्हणजेच किती? 1000 रुपये आणि 5 रुपयाच्या 5 नोटा म्हणजेच 25 रुपये व 1 रुपयाची 10 नाणी म्हणजेच किती झाले? ती 35 झाले. म्हणजेच टोटल किती झाले? आता यांची बेरीज करायची आहे. हे 25, त्यानंतर ही 10, 35 आणि ते 1000 म्हणजे 1035 हे मात्र तुमचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. वजाबाकी आहे, वजाबाकी करायची या ठिकाणी. 3तून 6 जात नाही, हातचा घ्यायचा. 13तनं 6 गेले, या ठिकाणी 7 येतात. 0, 0तून 5 जात नाही, पुन्हा शेजारून हातचा घ्यायचा. 10तनं 5 गेले 5, परत 4तनं 2 गेले 2, 7तून 2 गेले 5 आणि 5तून 8 जात नाही, हातचा घ्यायचा पुन्हा या ठिकाणी. 15तनं 8 गेले 7 आणि 7तून 4 गेले, या ठिकाणी उत्तर तुमचं येतं 3. सो या पद्धतीने सोडवायचं आहे. बेरीज करायची आहे पुढे. 2 + 1 2/7 + 1/7 + 3/7. 7 हा कॉमन आहे. 2 + 3 + 2 + 1 + 3 5 6 6/7 उत्तर येतं. वजाबाकी आहे बघा या ठिकाणी तास आणि मिनिटांची. 6 15 आणि 2 45. तर 15तनं 45 जात नाही, सो 5तनं 5 गेले 0, 1तनं 4 जात नाही, हातचा घेतला आपण इकडनं. सो 7तनं इकडे 1 हातचा दिला 11, 11तून 4 गेले या ठिकाणी. सो उत्तर येतं 7 म्हणजे 70 झाले आणि या ठिकाणी 5तून 2 गेले 3. सो 3 70, जसं की आपण वरती बघितलंच होतं. वजाबाकी त्या पद्धतीने करायचे आहे. गुणाकार दिलेला आहे. आता ह्या साध्या एकदम सोप्या आहे. हे तुम्ही ॲटलिस्ट वहीमध्ये सॉल्व करा. हवा तर फक्त प्रश्न लिहून घ्या. गुणाकार करा. 6429 × 509. 36वा प्रश्न आहे बघा. एका सोसायटीतील 14 कुटुंबांनी मिळून गव्हाची प्रत्येकी 98 किलोग्रॅम वजनाची 8 पोती आणली. तर 14 कुटुंबांनी मिळून आणली किती किलोची? तर 98 किलोग्रॅम वजनाची 8 पोती आणली. त्यातील गहू त्या सर्व कुटुंबांनी समान वाटून घेतला, तर प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला किती किलोग्राम गहू आला? आता हे कसं काढायचं आहे बघा, मी ओरली सांगते तुम्हाला. 14 कुटुंब आहे, प्रत्येक कुटुंबाला किती मिळणार हे आपल्याला विचारलेलं आहे. सो 8 पोती आणली, मग 98 × 8 करायचे आहे. जे उत्तर येईल त्याला 14ने डिवाईड करायचं आहे, भागाकार करायचा आहे. जे उत्तर येईल ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे.
नेक्स्ट आहे बघा या ठिकाणी 37वा. पुढील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायची आहे. आता या ठिकाणी संख्या दिलेली आहे, लिहून घ्या. 38वा प्रश्न आहे, विस्तारित रूपावरून संख्या लिहायची आहे. या ठिकाणी हे देखील अतिशय सोपे आहे. आता हे सगळे छोटे छोटे आणि सोपे प्रश्न आहे. तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ हवं तर पॉज करा आणि सराव करा. यानंतर कारण की व्हिडिओ हा फारच मोठा होत जातो मग. तरी बरेचसे प्रश्न असे आहेत की आपण सुरुवातीपासून ते एक्सप्लेनेशन घेतले करून, त्याचा तुम्हाला अतिशय फायदा होणार आहे. सो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर नक्की करा, सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. सो बघा आता या ठिकाणी 20,000 दिलेले प्लस 4,000 प्लस 900 प्लस 10 प्लस 8 म्हणजेच या ठिकाणी 24,918 हे तुमचं हे संख्या आहे ती. आता पुढचं आहे सोडवा. रोमन संख्या दिली आहे, तुम्ही अंकात लिहा आणि हवं तर त्याची बेरीज करा. बेरीज दिलेली आहे बघा, वजाबाकी भागाकार पण दिलेला आहे. तर पहिली ही संख्या 5 अधिक 3 8 येते बघा. 8 अधिक 9 भागिले 3 वजा 5. सो या पद्धतीने आहे, सोडवा तुम्ही. यानंतर 40वा आहे, एक वही तयार करण्यास 48 कागद लागतात, तर 5,880 कागदाच्या किती वह्या होतील. डिवायडेशन करायचं आहे या ठिकाणी आणि किती उरतील ते देखील त्यातनं वजा करायचे आहे. सो 41वा प्रश्न आहे, 5ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी 4 संख्या लिहायच्या आहे. 42वा प्रश्न आहे, बेरीज करायची आहे. अतिशय सोपा आहे. 3 तास 30 मिनिटे अधिक 2 तास 55 मिनिटे. सो 60च्या पुढे जर मिनिट आले तर ते आपल्याला इकडं तासामध्ये 1 तास वाढवायचं आहे आणि इकडं त्या संख्येमध्ये 60 हे वजा करायचे असतात, हे लक्षात ठेवा. यानंतर 43वा प्रश्न आहे, रामरावांनी एक ट्रॅक्टर खरेदी केला. ट्रॅक्टरची मूळ किंमत 8,90,400 रुपये होती. ट्रॅक्टरवर त्यांना दुकानदाराकडून 35,450 रुपयाची सूट मिळाली, तर रामरावांनी ट्रॅक्टरसाठी किती रुपये खर्च केले. सो मूळ किंमत त्याची 8,90,400 होती आणि त्यांना सूट मिळाली 35,450. वजाबाकी करायची आहे. पुढचं आहे, पुढील पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचे आहे. या ठिकाणी 9.10/5 दिलेला आहे. 45वा प्रश्न आहे, बाबांनी दुकानातून 4.5 किलो साखर व 8.5 किलो गहू विकत घेतले, तर बाबांनी एकूण किती वजनाचे सामान हे खरेदी केले. सोपं आहे बघा, 4.5 आणि 8.5, 4 अधिक 8 8 9 10 11 12 आणि ते अर्धा 13 म्हणजे 13 किलो वजनाचे सामान खरेदी केले. 46वा प्रश्न आहे, 72चा 1/2 म्हणजे अर्धा काढा. 72चा अर्धा किती असणार आहे, 2/2 करायचे त्याला. 2×6 आणि 2×12 म्हणजे 36 येतो. सो 72चा 1/2 36 येईल. 47वा प्रश्न आहे, सुशीलाने दुकानदारास 800 रुपये दिले. तिने 215 रुपयांची कंपास, 300 रुपयांचा कलर बॉक्स खरेदी केला, तर तिला दुकानदाराने किती रुपये परत दिले. 800 रुपये तिने दिले होते बरोबर. पहिले या दोन्हींची बेरीज करायची म्हणजे 215 आणि 300. 300 अधिक 200 किती झाले या ठिकाणी 515. सो 515 रुपये यांची बेरीज झाली. तिने 515 रुपयाची खरेदी केली आणि 800 रुपये तिने दुकानदाराला दिले होते, म्हणजे 800 वजा 515. सो उत्तर काय येईल तुमचं, 285 हे तुमचं उत्तर यायला हवं. यानंतर भागाकार करायचा आहे. भागाकार व बाकी या ठिकाणी लिहायचे आहे. भागाकार या ठिकाणी दिलेला आहे बघा, 56,741 भागिले 26. सो तुमचं भागाकार यायला हवा 2,182. यानंतर 49वा प्रश्न आहे, 95 अंश मापाचा कोन काढायचा आहे. सो तुम्हाला पट्टी, पेन्सिल, कोन मापक हे लागणार आहे. सो कोन काढायचा आहे तुम्हाला या ठिकाणी. आणि शेवटचा प्रश्न आहे या ठिकाणी 50वा, 1150 व 25 या दोन संख्या वापरून गुणाकाराचे शाब्दिक उदाहरण तयार करा व ते सोडवा. सो या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुमचे असे 50 प्रश्न आज आपण बघितले आहे. नक्की सराव करा, कारण की याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. आणि प्रश्न देखील तुम्ही वहीमध्ये सोडवा ओरली. मी तुम्हाला बरेच एखादे 2च राहिले असेल जे की मी तुम्हाला कमेंटमध्ये करायला लावलेलं आहे.
सो कमेंट देखील करा काही जे प्रश्न सांगितलेले आहे. बघूया तुम्ही व्हिडिओ देखील किती काळजीपूर्वक आणि व्यवस्थितरित्या ऐकलेला आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक. छान पेपर लिहा, छान अभ्यास करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब नक्की करून ठेवा, कारण की आपल्या या चॅनलवर विज्ञान संबोधचे देखील क्वेश्चन पेपर येणार आहे. सो आत्ता चॅनल सबस्क्राईब करा. आणि युनिट 2 ही देखील तुमची आता घटक चाचणी 2 पेपर होणार आहे, त्याचे देखील अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळतील. त्याचप्रमाणे द्वितीय सत्र असो किंवा इतरही महत्त्वाचे व्हिडिओ, शैक्षणिक व्हिडिओ हे तुम्हाला आपल्या चॅनलवर इझिली मिळून जातील. त्याचप्रमाणे इतरही इयत्तेच्या आणि इतरही विषयांचे महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला नक्की पाहायला मिळतील. आणि स्कॉलरशिपचे देखील व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. तसे देखील नक्की कमेंट करा तुम्ही. तसेच कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात ते देखील कमेंट करा. सो या प्रकारे छान अभ्यास करा. ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ.